नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मजेत आणि आनंदात असाल, हो की नाही? तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या या सुंदर प्रेरणादायी व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आज मी तुम्हाला अशी एक छोटीशी पण खूप अर्थपूर्ण गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल. तर चला मग वेळ न घालवता, आणि हो, म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक मौल्यवान शिकवण दडलेली असते. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रंजक आणि प्रेरणादायी गोष्टीला सुरुवात करूया. तर आपल्या गोष्टीचे नाव आहे होय मी सुद्धा. तर मोहन, अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला, आईचं काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. हो, पुढे कपाळावर आट्या घालताच मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते, पण मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? मोहनने चेहरा कसनुसा केला. अरे जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून दे रे पटकन. मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले. दुकानदाराला पैसे देऊन दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले आणि धावतच घर गाठले. मोहनने घरात पिशवी ठेवली. नंतर आईला पैशाचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोडी केली आणि कागदावर हिशोब मांडला आणि खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला. दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते. त्याने काय केले, हळूच पाहिले आणि आईचे लक्ष नव्हते. आई कामात होती. मोहनने थरथरत्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशातच ठेवली. त्याने आईला हिशोब दिला, उरलेले पैसे मोजून दिले. आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकून मोहन म्हणाला, आई मी खेळायला जातोय ग. पुढे मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाट पाहत होते. सर्वजण खेळात रमले, पण त्याचे मन खेळात काही रमेना. मोहन घरी परतला. आई मोहनची वाटच पाहत होती. चल हातपाय धुवून ये, जेवायला बसूया. मोहनने वरण भात कालवला, एक घास घेतला. एवढ्यात आई म्हणाली, अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय? कसा आहे तांदूळ? मोहन अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याला घास गिळता येईना. घास तोंडातच फिरू लागला. त्याने बळे घास गिळला. वर घटाघटा पाणी प्यायलं. अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी, अशी आई म्हणाली. त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही. भीतीने त्याचे पाय लटू लागले. पोटात बाकबुक होऊ लागली. त्याला ती खिशातली नोट टोचू लागली. आई पुढे म्हणाली, तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती. त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला, थोडी गडबड झाली. मग त्याच्या लक्षात आलं, त्यानं तुला चुकून. मोहनला पुढे ऐकणं असह्य झालं. त्याला वाटलं आपण कबूल करावे. आईने सांगावे आपण 50 रुपये घेतले. आईला सांगावे आपण 50 रुपये घेतले. त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला, पण मोहन काही बोलूच शकला नाही. आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली, अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाही. थोड्या वेळाने मी पुड्या उघडल्या तर 2 पुड्यात डाळी आणि एका पुडीत साखर. मी तुलाच हाक मारणार होती, तितक्यात तो आला. म्हणाला, अहो वहिनी, त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे. समजा घोटाळा झालाय. अरे म्हणून मी मगाशी गमतीत म्हटलं, तू आणलेला तांदूळ कसा आहे? मोहनचा जीव भांड्यात पडला. तो कसनुसा चेहरा करून हसला. बळे जेवला. मोहनच्या मनात चलबिचल सुरू होती. पुढे ती नोट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले, पण त्याचे लक्ष लागेना. त्याने पुस्तक ठेवून दिले. आई मोहनजवळ येत म्हणाली, आज शनिवार, आता इतक्यात बाबा येतील. मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ, पण हे बाबांना सांगायचं नाही हां. आपण दोघं मिळून त्यांना चकित करू. तर मोहनला आवंढा गिळताना त्रास होऊ लागला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली, अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती. माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईने मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, काकू आम्ही गरीब जरूर आहोत, पण स्वाभिमानी आहोत. ज्याची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या. हे मी घरी सांगितल्यावर आईने मला शबासकी दिली आणि कुणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं. बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेले शर्ट घातलं, पण मला नवीन फ्रॉक आणला. मोहन ढसा रडू लागला. मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली, अरे राजा, नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली. रडायला रे, काय झालं तुला? हे बघ, तू माझा मुलगा आहेस, माझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस. मोहनचा हात नकळत खिशावर गेला. मोहन तडकन उठला व म्हणाला, आई मी आलो ग 1 मिनिटात, आणि चप्पल न घालता घराबाहेर पडला.
अरे आता कुठे चाललाय सुनाचा, ती टोपी तरी घाल रे, आणि आता येतीलच बाबा. आईचे बोलणे ऐकायला मोहन घरात नव्हताच. तो भर दुपारी रस्त्यावरून अनवाणी धावत होता. तो दुकानात गेला. दुकानदार एकटाच हिशोब करत बसला. मोहनने दुकानदाराला ती 50 रुपयाची नोट परत केली आणि म्हणाला, सॉरी, माझी चुकी झाली. सकाळी मला तुमच्याकडून जास्त पैसे आले, मला यायला उशीर झाला. दुकानदार हसला. त्याने मोहनला शबासकी दिली आणि समोरच्या बरणीतील एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले. मोहनने हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धूम ठोकली. धापा टाकतच मोहन घरात शिरला. त्याला नीट बोलताही येईना आणि त्याला खूप भरून आले होते. त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, होय, मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा. होय, मी सुद्धा. तर मित्रांनो, ही होती आपली आजची गोष्ट. तर या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर माणसाने स्वाभिमानी आणि प्रामाणिक वागलं पाहिजे. कारण स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा हे व्यक्तीचे खरे दागिने असतात. कारण प्रामाणिक परिश्रमातून आपण मिळवलेले यश हे अधिक टिकाऊ असते आणि आनंददायी असते. पण आता स्वाभिमान म्हणजे काय म्हणसाल तुम्ही, तर सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर स्वाभिमान म्हणजे स्वतःबद्दल योग्य आदर आणि आत्मसन्मान. स्वाभिमानी व्यक्ती स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवतो आणि कुणासमोरही विनाकारण लाचार होत नाही आणि नेहमी योग्य व सत्य मार्गावर वागण्याचा प्रयत्न करतो. तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की नेहमी स्वाभिमानाने जगायचं आणि प्रामाणिक परिश्रमातून मिळाले यश हे अधिक टिकाऊ आणि आनंददायी असते. आता आपण थांबूया इथेच आणि भेटूया आपल्या पुढच्या गोष्टीमध्ये.